शुभ अलंकृत वडिलांची वाट पाहत होते. राजे आले, राजे आले. राजांनी बेलभराने पुत्र पाहिले. त्याच आनंदाने त्यांनी बक्षिसे, इनामे, दाने यांची खैरात वाटली. पण लगेच शहाजहान बुरात आल्याची खबर आली आणि शहाजी राजे आले तसेच माघारी गेले. इकडे शिवनेरीच्या अंगणात बाळ शिवाजी तेराने वाढत होता. पण पुणे मात्र भरात झालेले होते. पुण्याची पुन्हा नव्याने बसवणूक करण्याचा जिजाऊंनी निश्चय केला आणि राजे लाल महालात आले. सोन्याच्या नांगराने राजांनी पुण्याची भूमी नांगरली. लोकांत मोठं कौतुक झालं. पण इकडे मावळा तुमच्या तलवारी साक्षात उजाडवाणी वास्तव्य करू. तुमच्या बंडाचा जय जयकार करी हा सह्याद्री तुम्हाला पहिला उजळला. कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायखड्यात खाली तुमच्या बंडाला सामोरा गेली. हा सह्याद्री तुम्हाला ओढून सांगतोय, राजे तुम्ही या जुलमी सिंहासनाविरुद्ध बंड करा. माझ्या खांद्यावर राजे उठा, तुम्ही बंड करा. शिवा साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत. स्वतंत्र वागण्यासारखं जगायचं. आई या मावळच्या दर्या खोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ काढतोय. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. शिवाजी राजांची दिगंत कीर्ती दिवसेंदिवस वाढत सरस झाली. पुरंदर, भिवंडी, कल्याण आणि प्रतापगडासहित किल्ले स्वराज्यात सामील झाले. महाराजांच्या धुमाकूळानं विजयवाड्याच्या दरबारात हवा भयंकर तापली. सर्वात जास्त फैसला झाला तो कुलिया बेगम, बडी बेगम सरवरचा. बादशाह आदिलशाहची आई आदिलशाही दरबारात हुकूमत नहीं की जाती. तू लालच से हमारी इस्पात देगा. आदिलशाही सल्तनत के कद में मुगल आजम जहांगीर और बताओ कौन दीवार की धज्जी उड़ाएगा? कौन? हजरत दिल्ले लाही ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा. जिंदा या मुर्दा. मरहबा. सुभान अल्लाह. जीते रहो बहादुर. खुद हो जाए. खुदा हाफिज. दप्तरासाठी छोटच आणि इथंच तपासणीसाठी चौक्यात कानाजी पण तुम्ही या इकडे कुठं? राजांचं नवीन मनसूबा आहे. त्यासाठी नांदगावचा मान मिळायचा आम्हाला. बरं Zapoczęli zamykаться, jak kreatywnie, bo im już zabrali na powód. A co mówili, że poczta zabrała powód. गावराज्यावर चालून आलेली समुद्रात मोठी ठोक आहे. परंतु हे होणे म्हणजे
रात्री वावरात कुसळ बघितलं का कोण आले काका काय आलं अफजल खानाचं फरमान तुझ्या फौजेला गुमत करा असं म्हणले फाटणार आणि नाही म्हणलं तर जनावरांसमोर घाला घालून पिवळं असं म्हणले गेला छान पिळून असं म्हणलं माणसं नाही हैवान शिवाजी फौजदारी की बुनियाद खत्म करने के लिए माँ बदौलत तुम्हें मालामाल करेंगे, जागीर बख्शेंगे और अगर तुम उस बागी शिवाजी का साथ दोगे तो तुमको भी इसको नाबूद होना पड़ेगा। तुम्हारे बच्चों नाही अजून तुम्ही आम्हाला खूप मदत केली पण आता इथून पुढे आई भावानेच आमची पाठ घातली वयानं तुमच्यापेक्षा लहान तरी तुम्हाला सल्ला देतो तुमचा कुटुंब बघायला वाचवा तुमचं वतन वाचवा जयदेव म्हणून हलकं वाटतं करायचं शहाजी महाराज साहेबांना दिलेल्या वचना पूर्ण शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल जे त्यांनी समजा हाडं आपण सांगू शत्रूची रणांगणा आमचं आयुष्य तुम्हाला लागते गांधीजी राजा हुकुम करा